श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान. ब्रह्मांडात अशा काही हालचाली सुरू झाल्या आहेत ज्या तुमच्या कणाकणांत भीती आणि उत्सुकता एकाच वेळी निर्माण करतील. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या नशिबात एक असा महासंग्राम सुरू होणार आहे ज्याची पुसटशी कल्पनाही तुम्हाला नसेल. ग्रहांची ही युती केवळ नशीब बदलणारी नाही, तर ती तुमच्या अस्तित्वाचा पाया हलवून टाकणारी ठरेल. तुमच्या भविष्यात आता अशा घटनांची मालिका सुरू होत आहे जिथे एकीकडे प्रेमाचा वणवा पेटणार आहे, तर दुसरीकडे कर्मांचा हिशोब करणारा शनिदेव आपला न्यायनिवाडा सुरू करणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आजूबाजूच्या हवेत आता एक गूढ सस्पेन्स भरलेला आहे. गुरुजींच्या मते तुमच्या अगदी जवळ वावरणारा एखादा चेहरा जो तुमच्याशी गोड बोलतो तोच तुमच्या विनाशाचा सापळा रचत असू शकतो. या प्रदीर्घ काळोख्या रात्रीनंतर येणारी पहाट इतकी तेजस्वी असेल की जग तुमच्याकडे पाहतच राहील, पण त्या पहाटेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एका प्रेम महायुद्धातून जावे लागेल. हे युद्ध तलवारींचे नाही, तर भावनांचे, श्वासांचे आणि तुमच्या आत्मसन्मानाचे असेल. येणारे काही तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणारे ठरतील. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींचे हे शब्द काळीज चिरणारे असले तरी त्यात एक मोठी आशा दडलेली आहे. वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या कुंडलीत 100 वर्षांनंतरचा सर्वात दुर्मिळ योग जुळून येत आहे. एकीकडे छुप्या शत्रूची भीती आणि दुसरीकडे अचानक मिळणाऱ्या अफाट यशाची उत्सुकता, अशा कात्रीत तुम्ही अडकणार आहात. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेने या संकटातून मार्ग काढण्याची ताकद तुम्हाला मिळणार आहे. तुमचे अश्रू आता हास्यात बदलणार आहेत की हे संकट आणखी गडद होणार, हे तुमच्या पुढील काही दिवसांच्या निर्णयावर अवलंबून असेल. सज्ज व्हा, कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात थरारक प्रवास आता सुरू झाला आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि भाग्योदयाचा उदय वर्षाचे शेवट होण्याआधी नक्की कसा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ, ही मोठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या आयुष्यात प्रेमाचा एक असा काळ सुरू होत आहे जिथे जुन्या जखमा भरून निघतील. ज्यांनी तुम्हाला सोडून दिले होते किंवा फसवले होते तेच लोक आता तुमच्या आठवणीत व्याकुळ होऊन परत येण्यासाठी धडपडतील. हा काळ केवळ भावनांचा खेळ नसून तुमच्या आत्म्याच्या आणि नशिबाच्या मिलनाचा असेल, ज्याला गुरुजींनी प्रेम महायुद्ध असे नाव दिले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या युद्धाचा परिणाम तुमच्या संपूर्ण भविष्यावर होणार आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला कधी काळी तुच्छ लेखले होते तीच व्यक्ती आता तुमच्या प्रभावाखाली येईल. हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एका अशा स्त्रीचा किंवा पुरुषाचा प्रवेश होईल जो तुमच्या जीवनातील रिकामी जागा भरून काढेल. हा योग 100 वर्षांनंतर येत असल्याने याचे परिणाम अत्यंत शक्तिशाली आणि कायमस्वरूपी असणार आहेत. या काळात तुम्हाला केवळ बाहेरच्या जगाशीच नाही तर स्वतःच्या मनाशीही लढावे लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमचे हृदय एका बाजूला ओढले जाईल आणि बुद्धी दुसऱ्या बाजूला, पण शेवटी सत्याचा आणि खऱ्या प्रेमाचाच विजय होईल. या महायुद्धातून तावून सुलाखून निघाल्यानंतर तुमच्या आयुष्यात जी शांती येईल ती तुम्हाला ईश्वरीय आनंदाची प्रचिती करून देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यातील तो निर्णायक क्षण आला आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. गुरुजींनी सांगितल्यानुसार शनिदेव आता तुमच्या कुंडलीत न्यायाधीशाच्या भूमिकेत आले आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या वाट्याला आलेला वनवास आता संपणार आहे. ज्या ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला, तुमच्या पाठीत खंजर खुपसला किंवा तुम्हाला समाजात कमी लेखले, त्या प्रत्येकाचा हिशोब आता शनिदेव पूर्ण करणार आहेत. हे केवळ भविष्य नाही, तर एक दैवी न्यायनिवाडा आहे जो वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या डोळ्यांसमोर घडणार आहे. या काळात तुम्हाला एक विचित्र भीती वाटू शकते, कारण कर्माचे चक्र जेव्हा फिरते तेव्हा ते अत्यंत वेगवान असते. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्यांनी तुम्हाला फसवले आहे त्यांना आता त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळताना दिसेल, तर दुसरीकडे तुमच्या प्रामाणिक कष्टांचे चीज होईल. शनिदेवाच्या या न्याय महायुद्धात तुमचे विरोधक पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळतील. तुमच्या प्रगतीमध्ये जे जे अडथळे उभे होते ते आता एकामागून एक दूर होतील. पण लक्षात ठेवा, हा काळ अहंकाराचा नसून कृतज्ञतेचा आहे. जितके तुम्ही नम्र राहाल तितका शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर अधिक राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हा बदल तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर मोठा प्रभाव टाकेल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे अचानक मार्गी लागतील. लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. जे तुम्हाला टाळत होते तेच आता तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील. शनिदेवाचा हा न्याय तुमच्या आयुष्यात एक नवीन शिस्त आणि स्थिरता घेऊन येईल, ज्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी एखाद्या राजासारखी असेल. या दैवी न्यायावर विश्वास ठेवा,
कारण तुमच्या कष्टाचा एकही थेंब आता वाया जाणार नाही. गुरुजींनी एका अत्यंत गूढ आणि सौभाग्यशाली घटनेचा संकेत दिला आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एका अशा दैवी कन्येचा किंवा स्त्रीचा प्रवेश होणार आहे, जी तुमच्या बंद नशिबाची किल्ली ठरेल. ही केवळ एक सामान्य भेट नसेल, तर ग्रहांच्या विशेष संयोगामुळे तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती साक्षात लक्ष्मीचे रूप मानली जाईल. तिचे आगमन तुमच्या आयुष्यातील विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी होणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी काही विशेष चिन्हे देण्यात आली आहेत. तिचे नाव SMK किंवा R या अक्षरांनी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या स्त्रीची रास मिथुन किंवा कन्या असू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुम्हाला अचानक एखाद्या प्रवासात, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीमुळे भेटेल. तिची बोलण्याची पद्धत आणि तिचे डोळे तुमच्या मनाला एक वेगळीच शांती आणि आधार देतील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. या स्त्रीच्या पावलांनी तुमच्या कुंडलीतील भाग्य उदय योग सक्रिय होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, तिचे तुमच्या आयुष्यात येणे म्हणजे केवळ प्रेम नव्हे, तर तुमच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची ती नांदी असेल. गुरुजी सांगतात की ही कन्या तुमच्यासाठी तेच करेल जे पौराणिक काळात महान स्त्रियांनी आपल्या पतीसाठी किंवा कुटुंबासाठी केले आहे. तिच्या सहवासात तुमची नकारात्मकता जळून खाक होईल आणि तुम्हाला आयुष्याची एक नवीन सकारात्मक दिशा मिळेल. या भेटीकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आता तुमच्या आयुष्यातील एका अत्यंत भयावह आणि डोळे उघडणाऱ्या रहस्याचा उलगडा केला आहे. तुमच्या अगदी जवळ, तुमच्याच वर्तुळात एक असा विभीषण लपलेला आहे, जो वरवर तुमच्याशी अत्यंत गोड बोलतो, तुमच्या सुखदुःखात सहभागी असल्याचा आणतो, पण प्रत्यक्षात तोच तुमच्या विनाशाचा मार्ग मोकळा करत आहे. हा छुपा शत्रू तुमच्या प्रगतीवर जळणारा असून तुमच्या घरात किंवा मित्रमंडळीत वावरणारा असा कोणीतरी आहे, ज्याच्यावर तुम्ही अंधळेपणाने विश्वास ठेवता. हे वर्ष संपण्यापूर्वी या व्यक्तीचा खरा चेहरा एका धक्कादायक घटनेतून तुमच्यासमोर येणार आहे. गुरुजींच्या मते हा शत्रू केवळ शब्दांनी नाही, तर नकारात्मक शक्तींच्या आणि कुटील कारस्थानांच्या माध्यमातून तुमचे यश रोखण्याचा प्रयत्न करत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही अनेकदा विचार केला असेल की मी इतकी मेहनत करतो तरीही यश हाताशी येऊन का निसटते, किंवा माझ्या घरात अचानक कटकटी का सुरू होतात. तर याचे उत्तर या व्यक्तीच्या वाईट नजरेत आणि कारस्थानात दडलेले आहे. हा तोच व्यक्ती आहे जो तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतो आणि तुमच्या गुप्त गोष्टींचा वापर तुमच्याच विरोधात करतो. ही माहिती मिळताच तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो, पण सावध होण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी इशारा दिला आहे की या शत्रूचा पर्दाफाश होताच तुम्ही भावनिक होऊ नका. या व्यक्तीपासून तातडीने अंतर राखणे हेच तुमच्या हिताचे असेल. वर्ष संपण्यापूर्वी शनिदेवाच्या न्यायामुळे या शत्रूचे मुखवटे गळून पडतील आणि त्याचे सत्य जगासमोर येईल. जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा शत्रू कोणी बाहेरचा नसून तुमचाच एखादा जवळचा व्यक्ती आहे, तेव्हा तुमचे मन विदीर्ण होईल. परंतु हे लक्षात ठेवा की स्वामींच्या कृपेने हा अडथळा दूर झाल्याशिवाय तुमच्या भाग्योदयाचा मार्ग मोकळा होणार नाही. आता सावध राहण्याची आणि प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची वेळ आली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आता तुमच्या आर्थिक विवंचनांवर एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी तोडगा सांगितला आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या खिशात पैसा टिकत नसेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असेल किंवा कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसेल, तर हे वर्ष संपण्यापूर्वी तुमची ही स्थिती बदलणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी निसर्गातील एक साधी पण दिव्य वस्तू तुम्हाला मदत करणार आहे. ती म्हणजे पिवळी हळद. हळद ही केवळ स्वयंपाकातील घटक नसून ती लक्ष्मीतत्वाचे आणि गुरुग्रहाचे आशीर्वादाचे प्रतीक मानली जाते. गुरुजींनी सांगितलेला हा उपाय अत्यंत सोपा पण तितकाच शक्तिशाली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आजच्या रात्री किंवा कोणत्याही शुक्रवारी रात्री सकाळचे 9:11 हळदीचा एक छोटा अखंड तुकडा घ्या आणि तो तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. असे केल्याने तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होईल, जी लक्ष्मीला आकर्षित करेल. हा हळदीचा तुकडा तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि रखडलेल्या आर्थिक कामांना प्रचंड गती देईल. गुरुजींच्या शब्दांवर विश्वास ठेवा. हा छोटासा बदल तुमच्या संपत्तीचे दरवाजे उघडण्यास कारणीभूत ठरेल. या उपायासोबतच वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आणखी एक रहस्य सांगितले आहे.
जर तुमच्याकडे चांदीचे छोटे नाणे असेल तर ते हळदीसोबत ठेवणे अधिक फलदायी ठरेल. वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्यातून अचानक धनलाभ होईल. मग ती अडकलेली जुनी रक्कम असो किंवा व्यवसायातील नवीन मोठी ऑर्डर, तुमचे नशीब आता चमकणार आहे. हा उपाय करताना मनात स्वामी समर्थांचा आणि माता लक्ष्मीचा पूर्ण विश्वास ठेवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतात. आता तुमच्या घरात दारिद्र्य नाही तर ऐश्वर्य नांदणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आता यशाचा तो सर्वात मोठा मंत्र सांगितला आहे, जो या कलियुगात तुमची सर्वात मोठी ढाल ठरणार आहे. तो मंत्र म्हणजे गोपनीयता. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्याकडे काही अशा सुवर्ण संधी चालून येतील ज्या तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. पण जोपर्यंत तुमचे यश प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत तुमच्या योजनांचा गिल्ला करू नका. तुमच्या स्वप्नांची आणि पुढच्या पावलांची माहिती कोणालाही देऊ नका, अगदी तुमच्या जवळच्या मित्रांनाही नाही. कारण तुमची प्रगती पाहण्यासाठी जग उत्सुक नसून ती कशी रोखता येईल याकडेच अनेकांचे लक्ष असते. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत सध्या नजरदोष लागण्याची दाट शक्यता आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही जेव्हा जेव्हा आनंदाने आपल्या यशाची बातमी इतरांना सांगता तेव्हा नकळत तुमच्या कामाला नकारात्मकतेचा शाप लागतो. तुमची कामे शेवटच्या क्षणी का बिघडतात? का पूर्ण होत आलेली डील अचानक मोडते? याचे उत्तर तुमच्या बोलघेवड्या स्वभावात दडलेले आहे. तुमची गुपिते जेवढी तुमच्या मनात खोल गाडली जातील तेवढे तुमचे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. गुरुजींचा इशारा आहे की यावेळी शांततेत कष्ट करा आणि तुमचे यशच जगाला ओरडून सांगू द्या. वृषभ राशीच्या जातकांनो, हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही एक गोपनीयतेची शपथ घ्या. तुमच्या प्रगतीचा आराखडा, तुमचा होणारा धनलाभ किंवा तुमच्या नवीन नात्याची सुरुवात या गोष्टी फक्त तुमच्या आणि देवाच्या मध्ये राहू द्या. गुरुजी सांगतात की जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी काम करू लागते. शत्रूची नजर तुमच्यावर पडू नये यासाठी मौन हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार असेल. लक्षात ठेवा, वाघ आपली शिकार करण्यापूर्वी कधीच ओरडत नाही. तसेच तुम्हीही तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत स्वतःला गुप्त ठेवा. वृषभ राशीच्या जातकांनो, आता गुरुजींनी तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक अशा पुढील 40 दिवसांच्या प्रवासाचा नकाशा मांडला आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हे वर्ष संपताना आणि नवीन वर्षाची पहाट होतानाचे हे 40 दिवस तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरणार आहेत. हा काळ असा असेल जिथे तुमचे नशीब पालटण्यासाठी निसर्गातील सर्व शक्ती एकवटतील. गेल्या अनेक वर्षांपासून जे अडथळे तुम्हाला डोंगरासारखे वाटत होते ते या 40 दिवसांत कापूर जळावा तसे नाहीसे होतील. ही केवळ एक वेळ नसून तुमच्या कर्मांचे फळ पदरात पाडून घेण्याचीही दैवी संधी आहे. गुरुजींनी या 40 दिवसांचे विभाजन 3 टप्प्यांत केले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, पहिल्या 7 दिवसांत तुम्हाला एखादा स्वप्नवत संदेश किंवा शुभ वार्ता मिळेल. त्यानंतरच्या 21 दिवसांत तुमच्या कुटुंबातील आणि करिअरमधील सर्व कलह शांत होऊन एक नवीन स्पष्टता येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 40व्या दिवसापर्यंत तुमच्या कुंडलीत असा एक राजयोग तयार होईल जो तुम्हाला समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा आणि अफाट संपत्ती मिळवून देईल. ज्यांनी तुमचा अपमान केला होता त्यांना तुमच्या यशाचे दर्शन घडवून देणे हाच या 40 दिवसांचा मुख्य उद्देश असेल. शेवटी वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. हा काळ प्रचंड ऊर्जेचा असल्याने तुमचे मन विचलित होऊ देऊ नका. रोज 5 मिनिटे ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि दर शुक्रवारी एखाद्या गरजू कन्येला गोड वस्तू दान करा. हे छोटे उपाय तुमच्या भाग्योदयाची गती 1000 पटीने वाढवतील. वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या जीवनातील अंधार कायमचा संपणार आहे. फक्त स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवा. लक्षात ठेवा, हा 40 दिवसांचा प्रवास तुम्हाला शून्यातून विश्वाकडे नेणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे येणारे दिवस सुखाचे जावोत. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ लिहा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा.